आपली कस काय तरी आली भाजीला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बाईच्या किचन मध्ये. बघू शकता आज आपल्याकडे ना काय रेसिपी करायची बाई. आज दही बटाटा करायचे. तर दही बटाटा करायचंय. हा. एकदम देशी रेसिपी गावाकडची आणि रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे. व्हिडिओ मध्ये संपूर्ण पहा आणि आमची संपूर्ण टीम आहे बाईच्या किचनची. तुम्ही हा रेसिपीचा व्हिडिओ, मोठा व्हिडिओ तुमचा खास आग्रह असतो बनवताय आणि बाई एक नंबर झाली पाहिजे. एक नंबर. एक नंबर रेसिपी होणार आहे. तर व्हिडिओला सगळ्यांनी काय करायचंय, लाईक करा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता सुरू कर रेसिपी. हा, लगेच करायची आता. आता ही रेसिपी करायला सारी सामग्री काढून घेतली आणि या रेसिपीला काय 5 मिनिटं लागत नाहीत. आणि तुम्हाला काय काय घेतलंय ते सांगते. दही घेतले, बटाटे घेतले, मिरची पावडर घेतली, हळद घेतली, गरम मसाला घेतलाय आणि मटन मसाला घेतला, जिरे घेतले, मोहरी घेतली, चवानुसार मीठ घेतलंय आणि कांदा आणि कढीपत्ता. आपल्याला मसाला करायला हे असं भांडं घ्यायचं अगोदर. रेसिपीसाठी साऱ्यात महत्वाचं दही आहे ते अगोदर टाकून घेऊ. आता आपण लाल तिखट दह्यात टाकून घेऊ. आता थोडासा मटन मसाला घेतला ते त्याच्यात टाकून घेऊ. थोडासा गरम मसाला घेतला ते त्याच्यात टाकून घेऊ. थोडीशी हळद घेतली ते पण त्याच्यात टाकून घेऊ. चवनुसार मीठ घेतलंय ते त्याच्यात टाकून घेऊ. आता या चमच्याने हे सारे मिश्रण काढून घेऊ. तर आता मसाला मिक्स करून घेतला. आता झटपट चूल पेटून घेऊ. आता चूल पेटून घेतली. कढई ठेवून घेऊ. कढई गरम झाली. आता एक उभं तेल घालून घेऊ. एक कांदा कापून घेतला ते त्याच्यात परतून घ्या. थोडीशी मोहरी घेतली ती पण त्याच्यात टाकून घ्यायची. थोडेसे जिरे घेतले ते त्याच्यात टाकून घ्यायचे. कढीपत्ता घेतलाय ते पण त्याच्यात टाकून घ्यायचा. आता हे उकडलेले बटाटे त्याच्यात टाकून घ्यायचे. आता आपण बटाटे एकदम मस्त परतून घेतले. आणि ते मसाला काढलेला त्याच्यात टाकून घ्यायचा. ही पहा आपली भाजी झाली आणि पहा सगळी तरीच दिसती त्याला. आणि आता भाजी झाली पोराला खायला द्यायची. ही पहा आपली कशी काय तरी आली भाजीला. आपली भाजी तयार झाली आता आणि भात संग लय भारी लागते. आता काढून घेते आणि पोराला देते खायला. आणि कशी काय झाली ते तुम्हाला सांगते. तर मंडळी आपली मस्त अशी दही बटाट्याची रेसिपी झाली. बहिणी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आणि करायला लई सोपी आहेत बाई, लई सोपी. लय सोपी करायला. तिला काय असं लई वेगळं काही लागत नाही. आणि वेदून विधी आपले थांबलेत खायला. भूक लागली का रे तुला? तुला नाही लागली वाटतं. आता हे दोघं थांबलेत आणि मस्त अशी झणझणीत झाली. तुम्ही आता व्हिडिओ तर पाहिलाय आणि आता तुम्हाला मी खाऊन दाखवतो कशी झाली. एक नंबर क्वालिटी झाली. बाकी चव तर तिची एक नंबर आहेत आणि करायची सोप पद्धत पण लई सोपी. लय सोपी.